प्रेग्नन्सी आहे आणि खूप थंडीचं वातावरण तयार झालेलं आहे. तर नेमकं या संदर्भात काय काळजी घेता येऊ शकेल याबद्दल आज आपण डिस्कस करूया. मी डॉक्टर प्रीतम सोलाके फ्रॉम न्यूक्लियस IVF पुणे. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण वॉर्म क्लोथ्स वापरू शकतो. शक्य झालं तर आपण मल्टिपल लेयर्सने कपडे घालावे. खूप जास्त वूलन कपडे घातले तर त्याच्याने कधी-कधी ॲलर्जी येऊ शकते किंवा खूप घाम आल्याने इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. तर शक्यतोवर आपण वॉर्म मल्टिपल लेयर्समध्ये कपडे घालावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन केअर. आता आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये खूप आपली त्वचा ड्राय होते, कडक होते, त्याला स्क्रॅचेस येतात. तर मॉइश्चरायझरचा वापर महत्त्वाचा ठरतो इथं. कमीत कमी दिवसातून 2 वेळा तरी मॉइश्चरायझरचा यूज केला पाहिजे. सिमिलरली ओठांची केअर ज्याला आपण म्हणतो की लिप बाम वापरणे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपण तूप लावतो, साय लावतो. इट्स अ बेस्ट थिंग जी आपण ओठांसाठी तेव्हा करू शकतो. थंडीमध्ये काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला वॉटर इनटेक पाण्याचं प्रमाण आपण कमी घेतो. आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळं पाणी कमी पिलं जातं. तर असं शक्यतो होऊ द्यायचं नाहीये. दिवसातून 2 ते 3 लिटर्स वॉटर कमीत कमी आपल्याला इनटेक झालं पाहिजे आणि सोबत शक्य झालं तर खूप थंड पाणी प्यायचं नाही. त्यांना थोडंसं कोमट करून त्या प्रकारात पाणी पिलं तर घशाला होणारा त्रास हा कमी होतो. याच्याशिवाय काही शक्य झालं तर इनडोअर एक्सरसाइजेसला प्रेफरन्सेस द्यायचेत. म्हणजे की प्रीनेटल योगा झालं किंवा काही केसेसमध्ये आपण पाहतो की इनडोअर वॉक्स असतील. शक्यतो ह्या प्रकारचे एक्सरसाइजेस तेव्हा आपण ठेवायच्या. आता आपण खूप थंडी असते त्यामुळे सकाळी लवकर उठत नाही. तर अशा केसेसमध्ये आपल्याला थोडंसं व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीज पण जाणवतात. कारण उन्हात न गेल्यामुळे त्या गोष्टी होऊ शकतात. तर शक्य झालं तर सकाळी अर्ली मॉर्निंगला साधारण कोवळ्या उन्हामध्ये 5 ते 15 मिनिटांपर्यंत आपण जाऊन बसू शकतो, ज्याच्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन आपल्याला होऊ शकतील. आता एवढं सगळं करूनही काही केसेसमध्ये आपल्याला अ, काही इन्फेक्शनचे चान्सेस असतात, जसं की सर्दी, खोकला. तर हे होऊ नये म्हणून ओव्हर क्राउडेड प्लेसेसला जाणं आपण टाळावं. जायची वेळच पडली तर मास्क घालून गेलेलं जास्त बरं. वापस आल्यानंतर घरी शक्य झालं तर स्वच्छ हँड वॉश घेऊनच बाकीच्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. आता याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा थंडीमध्ये इनॅक्टिव्हिटीचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे आपण जास्त ॲक्टिव्ह नसतो बाहेर. त्याच्यामुळे काय होतं तर थोडंसं मसल फटीग्ज येतो, गॅस तयार होतो पोटांमध्ये. तर हे होऊ नये म्हणून सॅलडचं प्रमाण वाढवणं आणि फ्रिक्वेंटली दर एक 15-20 मिनिटांनी थोडंसं फूड घेणं हे महत्त्वाचं ठरतं. काही केसेसमध्ये एवढं सगळं करूनही आपल्याला काही वॉर्निंग साईन्स दिसतात. जसं की सर्दी, खोकला, ताप. काही पेशंट्समध्ये खूप जास्त स्किन ड्राय झाल्याने, त्याला स्क्रॅच केल्याने त्याच्यामधून ब्लड येणं. तर अशा काही कंडिशन्स असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या. या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला नक्की विचारा. मी आणि आमची टीम तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी नक्की प्रयत्न करू.